नमस्कार. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीबाबत महत्त्वाची सुनावणी सुरू असतानाच आणि शिंदे गटावर कायदेशीर संकट घोंगावत असतानाच शिंदेचा या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बंद दरवाजाआड भेट घेण्याची दाट शक्यता आहे. पाहूया सविस्तर माहिती. सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेनेच्या फुटीबाबत अत्यंत महत्त्वाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात आक्रमक युक्तिवाद करत उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे खरे प्रमुख असल्याचा दावा केलाय. या कायदेशीर लढाईत शिंदे गट अडचणीत आल्याचे जोरदार चर्चा सुरू असतानाच शिंदे आधी साताऱ्यातील आपल्या दरे या मूळ गावी 2 दिवस मुक्कामी गेले होते. गावाहून परतताच ते तडक दिल्लीत रवाना झालेले आहेत. पूर्वनियोजित वेळेनुसार एकनाथ शिंदे दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थिती, प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींवर बंद दरवाजाआड चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षात सर्व खासदारांची गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. त्यामुळे पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांचा आढावाही घेतला जाऊ शकतो. इतकंच नाही तर देशात घडलेल्या जेनझी आंदोलनाबाबतही मोदी आणि शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाचे नेतृत्व करणारा छत्रपती संभाजीनगरचा अभिजित दिपके यांची भेट शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि नेते बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. या भेटीवर शिंदे नाराज असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगली जात आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय बदल या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवे वळण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातमींच्या घडामोडींसाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.